वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आज आपण या विषयाचा मूल्यमापनाचा आराखडा पाहणार आहोत. म्हणजे अनुक्रमणिका, कोणती प्रकरणं आहेत, कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत, सहामाही परीक्षा, वार्षिक परीक्षा, याची प्रश्नपत्रिका कशी राहील याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता पाहूया मूल्यमापनाची पद्धत इथे दिलेली आहे. 11वीला तुमचं या विषयाचं मूल्यमापन कसं होईल, इव्हॅल्युएशन स्कीम पाहूया आपण. आता वर्षभरामध्ये कोणत्या परीक्षा होणार आणि त्याला किती गुण असणार आहेत ते पाहू. पहिली होणार आहे चाचणी परीक्षा. पहिली चाचणी परीक्षा होईल ती 25 गुणांची. त्यानंतरची होणार आहे सहामाही परीक्षा म्हणजे टर्म एंड एक्झाम होईल 50 गुणांची. नंतर त्याच्यानंतर सहामाहीच्या नंतर चाचणी परीक्षा दुसरी होईल 25 गुणांची. आता हा कालखंड सांगते मी. चाचणी परीक्षा होते साधारणपणे सप्टेंबरमध्ये, सहामाही परीक्षा होते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, नंतर तिसरी चाचणी होते मग जानेवारीमध्ये आणि त्यानंतरची एक उपयोजनावर आधारित परीक्षा असणार आहे 20 गुणांची. ती जेव्हा वार्षिक परीक्षा होईल एप्रिलमध्ये होते ती 80 गुणांची, त्याच वेळेला ही होणार आहे. तो वेळ साधारणपणे एकच येतो, एप्रिल महिन्यामध्ये ती होत असते. 20 गुणांची ही अंतर्गत आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये होते आणि त्यानंतर वार्षिक परीक्षा 20 गुणांची. असं 80 गुणांची वार्षिक परीक्षा, 20 गुणांची उपयोजनावर आधारित अशी 100 गुणांची असते परीक्षा. आता इथे लक्षात घ्या की एकूण किती गुण झाले. ही एक चाचणी, दुसरी चाचणी 50 आणि सहामाहीचे 50 हे झाले 100 आणि हे 80 आणि 20 झाले 100. अशी एकूण 200 गुणांची वर्षभरामध्ये परीक्षा होणार आहे. आता अंतिम निकाल कसा काढला जाईल तर 100/200 गुणिले 200 म्हणजे या गुणांच्यापैकी किती गुण मिळाले. 100पैकी गुण काढले जातात आणि 100पैकी गुण नोंदणी केली जाते तुमच्या निकालपत्रिकामध्ये. आता पाहूया आपल्याला कोणकोणती प्रकरणं आहेत ती अनुक्रमणिका पाहूया. प्रकरणाचा क्रमांक दिला आहे आणि प्रकरणाचं नाव. क्रमांक 1 चिटणीस, 2 संयुक्त भांडवली संस्था, 3 कंपनीची स्थापना, 4 कंपनी स्थापनेसंबंधित दस्तऐवज, 5 कंपनीचे सभासद. नंतर 6वं प्रकरण आहे कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. 7वं प्रकरण कंपनीच्या सभा भाग 1. 8वं प्रकरण कंपनीच्या सभा भाग 2. 9वं प्रकरण चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य. 10वं प्रकरण संचालकांशी पत्रव्यवहार. 11वं प्रकरण बँकांशी पत्रव्यवहार आणि 12वं प्रकरण आहे वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. अशी वर्षभरामध्ये 12 प्रकरणं अभ्यासायची आहेत. 6 प्रकरणं सहामाहीला असतील आणि सगळी एकूण 12 प्रकरणं वार्षिक परीक्षेला असतील आणि चाचणी परीक्षेला साधारणपणे 3-3 प्रकरणं असतील. यानंतर पाहूया आपण सहामाही परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा. कशा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल ती पाहू. त्याला वेळ असणार आहे 2 तास आणि 30 मिनटं म्हणजे 2.5 तासाचा आणि ती 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. आता इथे रकान्यामध्ये प्रश्नाचा क्रमांक दिला आहे, प्रश्न कोणता आहे ते दिला आहे आणि प्रतिप्रश्न गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतील, मग एकूण गुण किती आहेत. नंतर पुढच्या रकान्यामध्ये गुण दिले आहेत पण ते 2 प्रकारचे. एक विकल्पविरहित गुण म्हणजे ऑर प्रश्न नसताना, विकल्प नसताना किती गुण असतील आणि विकल्पासह गुण म्हणजे ऑर प्रश्न म्हणतात ना किंवा प्रश्न असतो ते मिळून किती गुण असतील हे दिलेलं आहे. प्रश्न पहिला पाहू आपण. त्यामध्ये अ, ब, क 3 असतील. अ मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहे 1 आणि एकूण गुण असतील 5 म्हणजे 5 प्रश्न असणार आहेत. विकल्प त्याला नाही आहे म्हणजे विकल्पविरहित गुणही 5 आहेत आणि विकल्पासहही 5 आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्नांना विकल्प नसतात. ब प्रश्न आहे योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल असे 5 प्रश्न असतील म्हणजे विकल्पविरहितही 5 आणि विकल्पासह गुणही 5 असतील. क कंसातील अचूक पर्याय निवडायचा आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नच आहे हा पण प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असे 4 प्रश्न असतील आणि विकल्पविरहित 4 गुण आणि विकल्पासहही 4 गुण म्हणजे 14 गुणांचे प्रश्न जे असणार आहेत ते पहिल्या प्रश्नात वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 2 संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायची आहे.
प्रत्येक प्रश्नाला असणार आहेत 2 गुण आणि 4 विचारले जातील, त्यापैकी फक्त 2च सोडवायचे आहेत. म्हणजेच विकल्पविरहित गुण 4 आहेत. 2 प्रश्न सोडवायचे म्हणजे 4 गुण आणि विकल्पासह विचार केला तर 8 गुण आहेत, कारण 4 प्रश्न विचारलेले आहेत तिथे. 4 दुने 8 गुण. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत आणि तिथे 3 पैकी 2 सोडवायचे. म्हणजे एका प्रश्नाला किती 4 गुण, तर 2 प्रश्नांचे 8 गुण होतात आणि विकल्पासह विचार केला तर 4 त्रिक 12 गुण होतात. चौथा प्रश्न असेल, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाला असणार आहे 4 गुण आणि 3 प्रश्न दिलेले असतील, त्यापैकी फक्त 2च सोडवायचे आहेत आणि 2 सोडवायचे म्हणजे विकल्पविरहित गुण 8, पण 3 प्रश्न विचारलेले आहेत म्हणून 4 त्रिक 12, विकल्पासह गुण असतील 12. पाचवा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहेत आणि 3 पैकी 2 सोडवायचे आहेत. 2 प्रश्न सोडवायचे, 4 गुण म्हणजे विकल्प विरहित 8 गुण, पण विकल्पाचा विचार केला तर 4 त्रिक 12, 12 गुण असतील. सहावा प्रश्न आहे दीर्घोत्तरी. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे सविस्तर उत्तर लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला 8 गुण आणि 2 प्रश्न विचारलेले असतील, त्यापैकी फक्त एकच सोडवायचा, म्हणजे विकल्पविरहित 8 गुण असतील आणि विकल्पासह विचार केला तर 16 गुण आहेत. अशा प्रकारे ही एकूण 50 गुणांची प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे. परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये 74 गुणांचे प्रश्न असणार आहेत, कारण ते ऑर किंवा विकल्पमध्ये येतात. यानंतर पाहू आपण वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिकेचा आराखडा. त्याचा वेळ 3 तास असेल, कारण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे पण प्रश्नाचा क्रमांक घेतला आहे, प्रश्न घेतलेत, प्रतिप्रश्न गुण घेतलेत, एकूण प्रश्न घेतलेत आणि गुणांचं विभाजन 2 प्रकारे, विकल्प विरहित गुण म्हणजे ऑर प्रश्न नसताना आणि विकल्पासह गुण म्हणजे ऑर प्रश्न असताना. गुण किती आहेत ते पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी कोणत्याही 4 प्रकारचे प्रश्न विचारले जातील. आता जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते एवढे प्रकार आहेत, एवढ्यापैकी कुठले तरी 4 असतील, हे सगळे विचारले जाणार नाहीत. पुन्हा ध्यानात घ्या की यापैकी कोणतेही 4 विचारले जातील. कोणकोणते प्रश्न असतील तर 1 अ आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. मग प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि एकूण प्रश्न 5 विचारले जातील. आता याला विकल्पच नसतो, त्यामुळे 5 गुण प्रत्यक्ष आणि विकल्प नाहीच आहे, त्यामुळे ते 5 गुण. असं हे प्रत्येक ठिकाणी सेमच आहे, यात बदल नाही आहे, हे गुण सारखेच असणार आहेत आणि असे 4 विचारले जातील, म्हणजे 5 चोक 20, 20 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. दुसरा असेल जोड्या जुळवा. नंतर असेल क योग्य शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. नंतर ड चुक्कीबरोबर ते लिहा. नंतर ई गटात न बसणारा शब्द शोधा. पुढचा आहे पुढील विधाने पूर्ण करा. कंसातील अचूक पर्याय निवडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. योग्य क्रम लावा. एवढ्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्यापैकी कोणतेही 4 विचारले जाणार आहेत, हे ध्यानात घ्या. आणि 5 गुणांचा प्रश्न आहे म्हणजे 5 चोक 20, 20 गुणांचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, तिथे संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करायची आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत आणि 6 पैकी 4 सोडवायचे. मग 4 सोडवायचे, एकाला 2 गुण म्हणजे 4 दुने 8 प्रत्यक्ष गुण असणार आहेत. पण विकल्प दिलेला आहे ना, 6 दिलेले आहेत, म्हणजे 6 दुने 12 गुण आहे. त्याला उपमत लिहायचं आहे किंवा उपयोजनावर आधारित असे प्रश्न असतात. मग इथे प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत आणि प्रश्न असतील 3 पैकी 2च सोडवायचे आहेत. मग 2 प्रश्न सोडवायचे म्हणजे 3 दुने 6 प्रत्यक्ष गुण आहेत आणि विकल्पाचा विचार केला तर 3 प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे 3 त्रिक 9 गुण आहेत विकल्पासह. प्रश्न क्रमांक 4, फरक स्पष्ट करा. एका प्रश्नाला 4 गुण, तर 4 पैकी केवळ 3 सोडवायचे आहेत. मग 4 त्रिक 12, विकल्प विरहित गुण आहेत 12 आणि विकल्पाचा विचार केला तर 4 चोक 16 गुण आहेत त्याला. 5वा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एका प्रश्नाला 4 गुण आहेत आणि 3 प्रश्नांच्यापैकी फक्त 2च सोडवायचे आहेत. मग 4 दुने 8, विकल्प विरहित गुण 8 असतील आणि विकल्पासह 4 त्रिक 12 गुण असतील. 6वा प्रश्न आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. एका प्रश्नाला 4 गुण,
4 प्रश्नांच्यापैकी फक्त 2 सोडवायचे आहेत. मग 4 दुने 8 विकल्प विरहित गुण आणि 4 चौक 16 विकल्पासह गुण असणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 पुढील प्रश्न सोडवा जे पत्रलेखनाचा असणार आहे. त्याला 5 गुण आहेत आणि 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण, 2 सोडवले तर 10 गुण आणि विकल्पाचा विचार केला तर 5 त्रिक 15 गुण आहेत त्याला. 8वा प्रश्न शेवटचा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न किंवा सविस्तर उत्तर लिहायचं आहे त्याचं. त्याला 8 गुण असणार आहेत. 2 पैकी केवळ एकच प्रश्न सोडवायचा आहे. एका प्रश्नाला 8 गुण आहेत आणि 2 सोडवायचे म्हणजे 8 दुने 16 विकल्पासह दिलेले आहेत. अशा प्रकारे एकूण गुण जे आहेत ते प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका तुम्हाला 80 गुणांची सोडवायची आहे. पण 116 गुणांची प्रश्नपत्रिका असणार आहे कारण त्यात विकल्पाचे प्रश्न म्हणजे ऑर प्रश्न किंवा प्रश्न आलेले असतात. प्रत्यक्षात तुम्हाला 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आता पाहूया कोणत्या प्रकरणाला किती गुण आहेत. म्हणजे त्याला म्हणायचं घटकनिहाय गुणविभाजन. आता इथे अनुक्रमांक दिला आहे, घटक दिला आहे, प्रकरणाचे क्रमांक दिले आहेत आणि त्याला गुण किती असतील प्रत्यक्षात आणि विकल्पासह गुण किती आहेत ते पण दिलेलं आहे. क्रमांक 1 चिटणीस. आता या घटकावर प्रकरण क्रमांक 1 आहे. पहिल्या प्रकरणावर प्रत्यक्ष 6 गुण आहेत पण विकल्पाचे म्हणजे 10 गुणांचे प्रश्न त्यावर पडणार आहेत पहिल्या प्रकरणावर. नंतर दुसरं जे आहे संयुक्त भांडवली संस्था हा घटक आहे. हे दुसरं प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणावर प्रत्यक्ष गुण 11च गुण आहेत पण विकल्पाचे जे प्रश्न पडतात त्यामुळे ते प्रकरण 15 गुणांच्यासाठी आहे. घटक तिसरा कंपनीची स्थापना आणि कंपनी स्थापने संबंधित दस्तऐवज. आता हे तिसरं आणि चौथं प्रकरण आहे पहा या घटकावर आधारित. मग त्याला प्रत्यक्ष 15 गुण आहेत आणि विकल्पाचा विचार केला तर 22 गुणांचे प्रश्न त्यावर पडतील. घटक चौथा कंपनीचे संचालक व मुख्य व्यवस्थापकीय कर्मचारी. तिथे 5वं आणि 6वं प्रकरण येत आहे या घटकावर आधारित. मग प्रत्यक्ष गुण आहेत 13 आणि विकल्पाचा विचार केला तर 17 गुणांच्यासाठी ही 2 प्रकरणं आहेत. 5वा घटक आहे कंपनीच्या सभा. ते 7वं आणि 8वं प्रकरण आहे आणि त्यावर गुण प्रत्यक्ष आहेत 15 पण विकल्पाचा विचार केला तर 21 गुण त्यावर आहेत. शेवटचा 6वा घटक आहे चिटणीसाचे व्यावसायिक संप्रेषण कौशल्य व चिटणीसाचा संचालकांशी, बँकांशी व वैधानिक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार. आता हे जे प्रकरण आहे ते आहे 9, 10, 11, 12 हे 4 प्रकरणं आहेत या 6व्या घटकावर आधारित. मग प्रत्यक्षात त्यावर 20 गुण आहेत पण विकल्पाचा विचार केला तर 31 गुणांचे प्रश्न हे 4 प्रकरणावर पडतील. अशा प्रकारे एकूण गुण विचारात घेतले तर 80 प्रत्यक्ष गुण आहेत म्हणजे विकल्प नसताना. म्हणजे तुम्हाला 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका सोडवायची आणि विकल्पासह विचार केला तर 116 गुणांचे प्रश्न यावर असणार आहेत किंवा 116 गुणांची प्रश्नपत्रिका असते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तसेच या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. 11वी 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.